विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य MPSC चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण भारतीय रेलमध्ये एक मोठी जी लोको पायलटची भरती आहे, 11,127 पदासाठी भरती आलेली आहे. त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यात तुम्हाला सिलेबस कोणता प्रकारचा येणार आहे, कोण फॉर्म भरू शकतं आणि कुठं किती जागा आहे, ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. बघा, तुम्हाला एक स्लाईड दिसत आहे. तर तुम्हाला बघा एकूण किती पदं आहेत. एकूण 11,127 पदं आहेत आणि पेमेंट किती राहणार आहे. 19,900 प्लस पेमेंट राहणार आहे. अर्ज सुरू 15 मे 2026 पासून. शेवटची तारीख आहे 14 जून 2026. बघा, पगार वयमर्यादा काय असणार आहे. 18 ते 30 वर्ष वयापर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज सुरू 15 मे 2026 आणि शेवट 14 जून आहे. तर तुम्ही नक्की पहा. आता आपण PDF पाहूया. त्यात काय काय माहिती दिलेली आहे. नंतर आपण काही सिलेबसची स्लाईड पाहणार आहोत. आता आपण हे PDF ओपन केलेले आहे. त्यात कुठं इथं नकाशा दिलेला आहे. तिथं जागा दाखवलेल्या आहे. तिथं वॅकन्सी निघालेल्या आहेत. लोको पायलटची जागा आहे. ही पूर्ण 137 पेजची PDF आहे. तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर ही पूर्ण PDF पाहता येईल. इथं बघा, ईमेलसाठी काय अडचण आल्यास तुम्हाला दिलेली आहे लिंक. SC ST साठी कोणत्या प्रकारचं काय रिझर्वेशन असणार आहे, सर्व माहिती या PDFमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामध्ये कुठं म्हणजे कोणकोणत्या त्याचे वेगवेगळे काही वेबसाईट आहेत. ते तुम्ही जाऊन विजिट करू शकता. नंतर बघा, इथं कोणत्या काय झोनमध्ये कोणत्या कास्टला किती जागा दिलेल्या आहेत. भोपाळ, बिलासपूर, चंद्रपूर, चेन्नई, गोरखपूर, जम्मू, कोलकाता, मुंबई, सर्व ह्याची माहिती या व्हिडिओमध्ये म्हणजे या PDFमध्ये तुम्हाला दिलेली आहे. हे सर्व घटक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटत जाईल. तर आता आपण सिलेबसकडे वळू. कोणत्या प्रकारचा सिलेबस राहणार आहे, पेपर कशा प्रकारचे राहणार आहे. तर बघा, 2 एक्झाम होणार आहेत. म्हणजे प्री आणि मेन्स आपण थोडक्यात म्हणू शकतो. एक बघा, इथं हिंदीमधून तुम्हाला माहिती दिलेली आहे की केवळ स्क्रीनिंग परीक्षा आहे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग हे म्हणजे एकाच 3 असे निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रश्न 75 आहे. केवळ 60 मिनिट आहेत. मॅथ, रिझनिंग आणि जनरल सायन्स ह्याच घटकावर तुम्हाला प्रश्न येणार आहेत. बघा, पुढला जी CBT 2 आहे ती बघा 90 मिनिटे आणि 60 मिनिटे. मॅथ, रिझनिंग आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग. पार्ट B फक्त क्वालिफाईंग आहे. 35% गुण आवश्यक आहेत. CBT 2 मधील पार्ट A चे गुण आणि CBT चे गुण 50-50 यांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल. ट्रेड बेस्ड क्वेश्चन असणार आहे. बघा, कोण बेस्ट म्हणजे क्वेश्चन्स कशावर असणार आहे. फिल्टर, इलेक्ट्रिशियन हे सर्व घटकावर खाली दिलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही प्रश्न येणार आहेत. बघा, महत्त्वाची माहिती, प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. CBT मध्ये नकारात्मक गुण एकाच 3 असेल. परीक्षा हिंदी, इंग्रजी आणि 13 प्रादेशिक भाषांमध्ये आहे. त्यात मराठीचाही सहभाग आहे. एक महत्त्वाचे म्हणजे पात्रता लक्षात घ्यायची आपल्याला. IIT म्हणजे पात्रता काय लागणार आहे. IIT डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग केलेले उमेदवार पात्र आहेत. इम्पॉर्टंट बघा, फायनल इयर रिझल्ट वेटिंग कॅन्डिडेट एलिजिबल नाहीत. शैक्षणिक पात्रता शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण असणे आवश्यक आहे. बघा, फक्त एकच RRBला अप्लाय करता येतं. एकपेक्षा जास्त फॉर्म भरल्यास तुमचे सर्व अर्ज रद्द केले जातील आणि तुम्हाला पुढील भरतीसुद्धा अपात्र केले जातील. अशा प्रकारची माहिती आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जर तुमच्या